मी तुमच्यातला आहे हे दाखवण्यासाठी मला मला त्यांच्यासारखं वागायचं होतं. आणि त्यांच्यासारखं वागायचं म्हणजे काय, तो आय शुड लुक फिल्मी. ओके, तर मी फिल्मी वागायचा प्रयत्न करायचो. आणि ते वागायचा प्रयत्न करता करता मी कधी त्यांच्यासारखं वागायला लागलो ना मलाही कळलं नाही. म्हणजे मला माझ्यावर ना बऱ्याच वेळा ही टीका होते की संजय जाधव मराठी फिल्मच्या नावाखाली हिंदी काहीतरी करायचा प्रयत्न करतो, मग हिंदीच कर ना. हिंदी सिनेमा मराठीत करतो. हां, हिंदी सिनेमा. मला सुरुवातीला वाईट वाटायचं सर, पण नंतर नंतर आय स्टार्टेड रिअलायझिंग की ॲटलिस्ट यार हे लोक प्रेम करतात रे माझ्यावर, यांना खूप काळजी आहे माझी. कारण मी सर प्यारवाली लव्ह स्टोरी अनाऊन्स केला ना, माझ्यावर खूप लेफ्ट राईट सेंटर मला लोकांनी टीका केली. हिंदी टायटल तू ही रे, खूप लेफ्ट राईट सेंटर टीका केली की हिंदी टायटल. पण त्याच्यानंतर मग सर FU आला, बॉईज आला, त्याच्यानंतर आता मी माझा ये रे रे पैसाचा टीजर रिलीज केला ना, तर त्याच्यात त्या टीजरमध्ये असं होतं, चिंचपोकळीचा ऋतिक रोशन, सिद्धार्थ जाधव, रानडे रोडचा शाहरुख खान. तर माझ्यावर ना टीका झाली खूप की अरे रानडे रोडचा अंकुश चौधरी का नाही म्हणत, तुम्हाला हिंदी ॲक्ट्रेस आठवतात का. पण त्याच वेळी ना सर सातारचा सलमान नावाची फिल्म रिलीज झाली होती, नोबडी स्पोक अबाउट इट. सो मेरे को समझ में नहीं, अरे मेरे ऊपर ही क्यों मेरे भाई. बरं मी काही मुद्दामून करत नाही ना, मी ठरवून करतो का की नाही आता मराठी भाषेला पाळायचंच. मला मराठी भाषेचा अभिमान आहे आणि मी माझ्या पद्धतीने ते इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करतोय आणि मी जेन्युइनली करत राहीन. पण ते बंधन का, म्हणजे मी कलाकार आहे ना, उद्या जर मला एखादी फिल्म कन्नडामध्ये करायची असेल तर ते मी करायची नाही का, बिकॉज आय एम जाधव. ते करायला देतील नाही देतील त्यांचा इश्यू. ओके, पण मला जर वाटतंय तर मी करायला पाहिजे ना सर. मग ते जर नसतील करायला देत तर त्यांचंही चूकच आहे ना, की हे गलत आहे बॉस. मला भाषेचं बंधन नका टाकू तुम्ही, मला भाषेचा अभिमान आहे.